आज मी तुमच्यासोबत पनीरच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। तर त्याकरिता मी पनीर कट करून घेतलेले आहे आणि त्यांना तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे सर्व प्रोसेस केलेली आहे, काहीच एडिट न करता तुम्ही बघू शकता। आता पनीरला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यातलं जे थोडं तेल होतं ते सुद्धा वाटीत काढून घेतलेलं आहे। त्यात जिरं, मोहरी, तेजपत्ता आणि कांदा, खोबरं ते भाजून मसाला केलेला होता, तो मसाला त्यात टाकलेला आहे तेलात आणि छान असा होऊ देत आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी सर्व मसाला बनवून घेतलेला होता। तुम्ही कसा मसाला बनवता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आम्ही आमच्या पद्धतीने केलेली आहे ही भाजी। तर छान असं तेलात तो मसाला परतवून घ्यायचा आहे आणि एक मस्त अशी उकळी फुटू द्यायची, थोडंसं पाणी सुद्धा घालून घ्यायचं त्यात। त्यानंतर तिखट आणि हळद घातलेली आहे। तुम्हाला जेवढं तिखट लागत असेल तितकी तिखट तुम्ही त्यात घालू शकतात। आम्हाला थोडं तेजच लागतं त्यामुळे आम्ही तिखट थोडं जास्त टाकलेलं आहे आणि 1 चमचा हळद घातलेली आहे मी। अशा पद्धतीने मग सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आणि हा जो काही आवाज येत आहे त्याला तुम्ही इग्नोर करा, कारण की माझा भाऊ स्कूलमधनं आलेला होता आणि त्या स्कूलमधल्या तो गोष्टी सांगत होता आणि गाणं सुद्धा म्हणत होता। त्याकरता मग त्या गोष्टी इग्नोर करा तुम्ही आणि फक्त रेसिपीकडे लक्ष द्या। तर मग हा मसाला छान असा होऊ दिलेला आहे आणि जे मसाल्याचंच पाणी होतं, म्हणजे भांड्याला थोडाफार मसाला लागलेला असतो, तेच पाणी मी त्यात घातलेलं आहे आणि त्याला छान असं होऊ दिलेलं आहे। मग त्यात मी दुधाची जी मलाई असते ना ती 1-2 चमचे अशी घातलेली आहे, त्याने टेस्ट खूप छान येते। त्यानंतर चवीपुरता मीठ घातलेलं आहे मी, तिकडे काकू पोळ्या करत होत्या आणि मग त्यानंतर पनीर जे तळून घेतलेले होते ते त्यात घातले, वरतून मस्त अशी कोथिंबीर घातली आणि मी एक पनीरचं छोटंसं पीस काढून ठेवलेलं होतं, ते किसून मी वरतून सर्व केलेलं आहे। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा।